नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता मस्तपैकी माहीसाठी शेरशायरीची पार्टी ठेवलेली असते आणि त्यामध्ये सगळ्यांनी शेरशायरी केल्यानंतर सगळेजण खुश होतात. तर तेवढ्यात अक्षय उठून उभा राहतो आणि माहीच्या पोटाकडे बघत बाळाचा किस घेतो आणि त्यानंतर आता अक्षय आता शेर सांगू लागतो आणि अक्षय म्हणतो की बाळा, तुझ्याकडे बघून संपले आता आमचे पेशन्स. वाट बघू बघू बाळा संपले आता तुझे येण्याचे आमच्या मनातले पेशन्स आणि मनातून आता तुझ्यासाठी वाहत आहेत इमोशन्स. आणि तो शेर ऐकून आता सगळेजण पुन्हा एकदा खुश होतात आणि त्यानंतर आता तो शेर ऐकताच आता रमा पटकन डोळे झाकते आणि आपल्या पोटाकडे बघते. इकडे आता अक्षय माहीला म्हणतो की रमा, तू सगळ्यात मोठं सरप्रायझिंग गिफ्ट देत आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचंच होणार आहे आता प्रमोशन्स. माही हसू लागते आणि ते बघताच आता सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. अभ्या अक्षयला मिठी मारतो, पण त्याच वेळेस रमा त्यांच्याकडे बघते, आपल्या पोटाला हात लावते आणि रमा म्हणते की बाद झालं आता ना, मला माझ्या बाळाला तुमच्यापासून लांब ठेवायलाच हवं आणि काही जरी झालं तरी माझ्या बाळाचा आणि माझा हक्क मी मिळवून घेणारच असे आता रमाने निश्चय केलेला असतो. आणि यावरती एकच उपाय आहे आणि तो म्हणजे यांच्या मनात आता शंका तयार कराव्या लागतील आणि नाही तर उगाच या खेळात आता माही जिंकेल असं आता रमा त्यांच्याकडे बघून विचार करते. आणि त्यानंतर आता सगळेजण झोपलेले असताना रमा ही मुकादमांच्या घरात येते आणि वरून आता खाली उतरत असताना रमा विचार करते, बरं झालं दार सगळ्यांची बंद आहेत. आणि तेवढ्यात आता रमा किचनमध्ये जाते. पटकन आता रमाने एक आंबा घेतलेला असतो आणि रमा डिशमध्ये आता तो आंबा कट करते. आंबा कट करत असताना आता मयुरीला तहान लागून मयुरी आता किचनकडे बाटली घेऊन येते आणि किचनमध्ये आंबा कट करताना आता मयुरी रमाला बघते आणि रमाकडे बघत मयुरी म्हणते की रमा, अगं एवढ्या लवकर कशाला उठलीस, झोपायचं ना अजून. आणि मयुरी पाण्याची आता बॉटल भरवते. रमा आता मयुरीकडे बघते आणि म्हणते की अगं ताई, मला झोपच येत नव्हती आणि पुन्हा पटापट आंबा कापते. मयुरी म्हणते ठीक आहे आणि मयुरी तेथून निघून जाते. आता रमा पुन्हा इकडे तिकडे बघते आणि त्यानंतर आता रमाने खूप सारे फळं कापलेले असतात आणि त्यामध्ये आता भली मोठी पिकलेली पपई घेऊन रमा ती पपईसुद्धा कट करते आणि त्या पपईचे आता बारीक बारीक पीस केलेले असतात आणि सगळे कट केलेल्या फळांची ती डिश आता रमा ही फ्रीजमध्ये ठेवते आणि त्या डिशमध्ये सगळ्यात जास्त फ्रूट्स आता पपईचे असतात आणि खूप साऱ्या प्रमाणात आता पपई कट करून रमा फ्रीजमध्ये ठेवते. आणि आता रमा पटकन तेथून जाऊ लागता क्षणी अभ्या आता वरून खाली येतो आणि रमाला बघतो. रमासमोर येत आता अभ्या म्हणतो की अरे, सकाळी सकाळीच कुठे चाललीस तू रमा. तेव्हा आता रमा अभ्याकडे बघते आणि म्हणते फुलं आणायला चालली. अभ्या म्हणतो की चला ठीक आहे आणि अभ्या पुन्हा किचनमध्ये जातो. आणि इकडे अभ्या किचनमध्ये जाता क्षणी आता फ्रीजचा दरवाजा उघडतो, पण तोपर्यंत आता मुकदमाच्या घराचा दरवाजा उघडून पटकन रमा आता बाहेर जाते आणि अभ्या आता फ्रीजमध्ये पाण्याची बॉटल काढून पाणी पितो. अभ्या आता अर्धवट झोपेतच असतो आणि तेवढ्यात पुन्हा मयुरी ही बाहेर येते. अभ्या आता मयुरी दोघेही हॉलमध्ये येतात आणि त्याच वेळेस आता बेडरूमचा दरवाजा उघडून माही बाहेर येते आणि त्यांच्याकडे बघत माही त्यांना गुड मॉर्निंग करते. माहीला बघता क्षणी आता अभ्या आणि मयुरीला धक्का बसतो. आता मयुरी डोळे मोठे करत माहीकडे बोट करते आणि म्हणते की आत्ता तू इथे होतीस आणि तू वेगळा ड्रेस घातला होता ना. माहीसुद्धा आता ते मयुरीचे बोलणे ऐकून डचकते आणि अभ्या म्हणतो की हा आत्ताच काय तू लगेच ड्रेस बदललास. माही म्हणते नाही, मी हाच ड्रेस घातला होता. आता मयुरी माहीकडे बघते आणि म्हणते की नाही ग, आत्ता नाही का तू किचनमध्ये फ्रूट्स कट करताना वेगळा ड्रेस घातला होतास. आता मयुरी ताई असं म्हणत माही म्हणते की मी ना हाच ड्रेस घातला होता. तेव्हा अभ्या म्हणतो की आत्ताच तू फुलं आणायला बाहेर गेली होतीस ना. आणि तेवढ्यात माई म्हणते एक मिनटं, तुम्ही झोपेत आहात का? नाही तर मी तरी झोपेत असेन. आता मयुरी आणि अभ्या चांगलेच डचकलेले असतात आणि आता आळस देत अभ्या म्हणतो की काय माहिती कोण झोपेत आहे, बहुतेक तू झोपेत असशील, नाही तर मी झोपेत असेन. बरं ते जाऊ दे, जे आहे ते असू दे असे आता झोपेतच आता अभ्या बोलतो. आणि त्यानंतर पुन्हा आता अभ्या निघून जातो. इकडे मयुरीसुद्धा जात असताना पुन्हा मयुरी पाठीमागे वळते आणि माईला म्हणते की नक्की तू हाच ड्रेस घातला होता ना. तेव्हा आता माई म्हणते हो, मी हाच ड्रेस घातला होता.
आणि त्यानंतर आता पुन्हा मयुरी आळस देत म्हणते की बरं चल आता आराम कर जा. आणि असं सांगून आता मयुरी वर निघून जाते. इकडे आता माही विचार करते की यांनी नेमकं कुणाला बघितलं होतं. आणि तेवढ्यात आता माहीला रमाची आठवण येते आणि माही विचार करते की रमा तर इथे आली नव्हती ना, आणि रमा इथे आली नसेल ना. आणि त्यानंतर आता अक्षय, आई, आजी सगळेजण उठून खाली आलेले असतात. आनंद, आभ्या, मयुरी सगळेजण आता ब्रेकफास्ट करू लागतात. आणि त्याच वेळेस आता पायऱ्या उतरून इरावती तिथे येते आणि त्या सगळ्यांना नाश्ता करताना बघते. आणि आता एवढ्यात सीमासुद्धा चहा घेऊन आई आजीला तिथे येते. आणि अक्षय आता आई आजी समोरच नाश्ता करत असतो. आणि एवढ्यात आता रमासुद्धा दरवाजाच्या बाहेर येऊन त्यांना बघत असते. खरी रमा आता त्यांच्याकडे बघत आता झाडाच्या आडबाजूला उभी असते. आणि तेवढ्यात माहीसुद्धा आता आजीसाठी ब्रेकफास्ट घेऊन येते आणि तिथे बसते. इकडे आता ब्रेकफास्ट करता करता आब्या म्हणतो की आजी पण तुझ्या एक लक्षात येत आहे का? आजी म्हणते काय रे अभि? अभि म्हणतो की बाळाची चाहूल लागल्यापासून आपल्या कंपनीच्या ऑर्डर्समध्ये आता भरपूर वाढ झाली आणि सगळेजण पुन्हा एकदा खुश होतात. आणि हसतच आता आनंद म्हणतो की याला काय म्हणतात माहिती आहे का? बाळाचा पायगुण म्हणतात याला. सगळेजण पुन्हा खुश होतात. पण त्याच वेळेस इरावती ॲपल खात विचार करते, त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की बाळाचा पायगुण नाही आहे काही. इरावती म्हणते की हा माझा प्लॅनिंग आहे. इरावती फ्रूट खाता खाता असा विचार करते आणि काही दिवसांनी ना तुम्हाला या राजवाड्यातून एक एक करून लाथा मारून मी बाहेर काढणार आहे. त्यांच्याकडे बघत इरावतीने असा विचार केलेला असतो. आणि नाही तुम्हाला लाथा मारून बाहेर काढलं ना तर नाव इरावती लावणार नाही असे इरावती स्वतःशीच आता विचार करते. आणि एवढ्यात आता माहीने तिच्यासाठी रमाने कट केलेली पपई डिशमध्ये आणलेली असते. आणि पटकन आता काटेरी चम्मच घेऊन माही ती पपई आपल्या पीस कट केलेला आपल्या तोंडात घालते. आणि तेवढ्याच सीमा आता माहीला बघते आणि माहीकडे बघता क्षणी माहीने पपई खाल्ली हे लक्षात येताच आता सीमा म्हणते तू पपई खाल्लीस आणि काय केलंस तू? पटकन थूक आणि पटकन बाहेर थुकून ये असे म्हणत आता सीमा ही माहीला घेऊन वॉशरूमकडे जाते. आणि रमा आता ते सगळं बघत असते. आई आजी ते सगळं बघून म्हणते या रमाला काही अक्कल आहे की नाही. तेवढ्यात इरावती म्हणते की आण ती पपई इकडे. आणि इरावती त्या पपईची डिश आपल्या हातात घेते. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की पण हिला ती फळं दिलीच कोणी? आणि तेवढ्यात माही पुन्हा तिथे येत म्हणते की काय झालं पण? आणि लगेच आता आब्या म्हणतो की सकाळी सकाळी उठून किचनमध्ये जाऊन हिनेच फ्रूट कट केलं होतं, बरोबर की नाही? आणि अक्षय म्हणतो की रमा तुला माहिती नाही का या अशा अवस्थेत पपई कधीच खायची नसते आणि त्यामुळे शरीरातली हीट वाढते. आणि आता अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो काय रमा तुझं लक्ष कुठं आहे? हलगर्जीपणाची तर आता हद्दच आहे. आणि लगेच आता माहीच्या डोक्यात विचार येतो आणि माही म्हणते की म्हणजे रमा आज सकाळी घरात येऊन गेली तर? आणि माहीने याचा विचार करता क्षणी इरावती माहीकडे बघते आणि म्हणते की खरंच ही डोक्यावर पडली आहे वाटतं. आणि आता अक्षय रागावून म्हणतो की आम्ही जे सांगतोय ते नको ऐकूस, पण डॉक्टरांनी काय सांगितलं ते तरी ऐक. माही म्हणते की सॉरी मला माहिती नव्हतं. आणि लगेच आता अक्षय म्हणतो की अशी चूक कशी करू शकतेस? माही म्हणते सॉरी मला माहीत नव्हतं ना. तेव्हा इरावती आता अक्षयला समजावं लागते आणि म्हणते की अक्षय तू चिडू नकोस. आणि ते सगळं बघता क्षणी इकडे रमा विचार करते की भोग आता तू तुझ्या कर्माची फळं. आणि माझ्या बाळाची आई व्हायला निघाली होतीस ना, आई होणं एवढं सोपं नसतं आणि बघ आता मी काय करते ते. असे म्हणत आता रमाने पुन्हा तिचा मोबाईल आपल्या हातात घेतलेला असतो. आणि इकडे आता कावेरीच्या घरी मंगला मावशी आणि कावेरी दोघीही भाजी निवडत असतात. आणि तेवढ्यात आता कावेरीच्या मनात आता रमाचा विचार येतो आणि कावेरी आता मंगला मावशीला म्हणते की अगं मंगले खूप दिवस झाले पण रमा अजून आली नाही आणि तिची काही खबरबातही नाही. तेवढ्यात मंगला मावशीच्या मोबाईलवर आता रमाने मेसेज टाईप करून पाठवलेला असतो. आणि मेसेज येताच आता मंगला मावशी तिचा मोबाईल उघडते आणि त्यामध्ये आता रमाचा मेसेज वाचते. आणि त्यामध्ये रमाने लिहिलेलं असतं की तुमची रमा आता आई होणार आहे आणि तिला आता 4था महिना लागला आहे, पण एवढी मोठी गोष्ट तिने अजून तुम्हाला का सांगितली नाही आहे? आणि लगेच आता कावेरी म्हणते की अगं मंगले काय झालं? कुणाचा मेसेज आहे आणि तू अशी का बघतेस? तर मंगला मावशी म्हणते की कावेरी आपली रमाना आई होणार आहे. आणि आता कावेरीला खूप आनंद होतो आणि कावेरी म्हणते की काय? आणि चल चल आपण जाऊयात तिकडे. तर लगेच मंगला मावशी कावेरीचा हात धरते आणि म्हणते की कावेरी थांब. कावेरी आता मंगला मावशीकडे बघते तर मंगला मावशी म्हणते की आपल्या रमाला आता 3रा महिना संपून 4था महिना लागला. ते ऐकताच आता कावेरीला धक्का बसतो आणि मंगला मावशी म्हणते की तिने आपल्याला सांगितलं नाही का बरं? तर कावेरीसुद्धा आता विचार करू लागते.
आणि इकडे आता रमा ही पुन्हा गेस्ट हाऊसमध्ये गेलेली असते आणि फ्रूट्स कट करू लागते. माही आता बाहेर येते आणि पटकन रमाला फोन लावते आणि म्हणते, काय गं रमा, तू माझ्यासोबत असं नाही वागू शकत, कळलं का तुला? आणि ते ऐकताच आता इकडे रामाला धक्का बसतो आणि रामा म्हणते की तू माझ्याबरोबर कसंही वागू शकतेस, ते चालतंय का तुला? आणि इकडे आता माही म्हणते की आय नो, मला माहिती रमा, तू हे मुद्दाम केलंस आणि मुद्दाम मला पपया खायला दिलीस, बरोबर ना? आणि त्यानंतर आता रमा म्हणते की हो, मुद्दामच केलं. आणि कशी होती ग पपई, गोड होती का? तर आता माही पुन्हा चिडते आणि म्हणते की तुला तर मी सोडणारच नाही. आणि त्यानंतर आता माही म्हणते, मी तर अजून काहीच नाही केलं आणि आता ना मी काय काय करू शकते तुला माहिती नाही. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की तू पोटाला कापड बांधलंय हे जर त्यांना कळलं, कारण मी जर तुझ्यासमोर तिथे आले तर मग तुझं काय होईल? आणि पोटाला हात लावत रमा म्हणते की खरी रमा, जी खरं प्रेग्नंट आहे त्याचं काय करशील? आता माहीला धक्का बसतो आणि रमा म्हणते की याचा तू विचार केला का? माही आता गप्प होते. रमा म्हणते की जर तू याचा विचार केला नसेल तर अगं वेडे, तू याचा विचार कर आणि चल बाय बाय, असे म्हणत आता रमा फोन ठेवते. आणि इकडे आता अक्षय हा लॅपटॉपवरती काम करत असतो आणि तेवढ्यात आता सीमा अक्षयकडे येते आणि अक्षयला काम करताना बघून म्हणते की बाळा, अजून किती वेळ काम करतोयस रे, चल बरं जेवायला चल. अक्षय म्हणतो की हे काय, आलोच आई. आणि त्यानंतर इकडे आता सीमा म्हणते की मला तुला एक विचारायचं होतं अक्षय, विचारू का? तर अक्षय म्हणतो विचार ना. सीमा म्हणते की मी ना काही दिवस रमाच्या मावशीला इकडे बोलावून घेऊ का? तर अक्षय म्हणतो का, कशासाठी? तर सीमा म्हणते की आपल्या घरात एवढी मोठी गुड न्यूज आहे, हे मग त्यांना कळेल ना, नाही तर आपण हे त्यांना सांगितलं नाही याची त्यांना खंत वाटेल. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की पण तू रमाला विचारलं का? अगोदर तू रमाला विचार. तर सीमा म्हणते त्याची तू नाही नको काही काळजी करू, मी हे सगळं बरोबर करते. आणि त्यानंतर आता सीमा म्हणते मला ना एक आयडिया सुचली. गावाकडे ना अशी मुलगी जर प्रेग्नंट असली ना तर आजूबाजूला शेजारणींना बोलावतात आणि त्यानंतर मग देवाची पूजा करतात, तिची पूजा करतात, तिची उटी भरतात, तिला साडी चोळी देतात आणि बाळासाठी हे सगळं करतात. मला वाटतं आपण सुद्धा तसं करूयात ना. आणि लगेच त्या गावाकडच्या बायकांना त्यांच्याकडे शिक्षण नसतं पण पिढी ज्या त्यांच्याकडे खूप ज्ञान असतं आणि मग त्या जर आल्या ना, त्या सुद्धा रमाला सांगतील की बाळाची कशी काळजी घ्यायची, आईची कशी काळजी घ्यायची, या सगळ्या ज्या ज्या प्रेग्नन्सीमधल्या गोष्टी आहे ना, त्या बायका सगळं काही व्यवस्थित सांगतायत. अरे अक्षय, काय खायचं, कसं खायचं, कोणतं पदार्थ कधी घ्यायचा, हे सगळं त्यांना माहिती असतं आणि त्याबरोबर आपल्याला सांगतील अक्षय, असे आता सीमा अक्षयला समजावते. आणि अक्षय उठून उभा राहतो आणि म्हणतो की त्या हे सगळं काही सांगत असतील तर मला काहीच हरकत नाही आई, पण मी तुला एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही करतेस ना त्यामध्ये अंधश्रद्धा अजिबात नको आहे. सीमा म्हणते की नाही असं काहीच होणार नाही आणि त्या बायका आल्या ना आपल्या होणाऱ्या बाळासाठी त्या शुभच असतील, तेव्हा असं काही होणार नाही अक्षय, असे सीमा बोलता क्षणी अक्षय म्हणतो मग ठीक आहे. इकडे आता मात्र काही कावेरीला दम निघत नसतो आणि कावेरी आता इकडे पंकज काका आणि मंगला मावशीला म्हणते की अगं मंगले, चल ना आपण जाऊयात रमाला भेटायला आणि मला ना रमाला खूप भेटूशी वाटतं. तेव्हा पंकज म्हणतो की अहो असं काय करताय, आज रमाने आपल्याला ही साधी एवढी मोठी गोष्ट सांगितलीसुद्धा नाही आहे आणि उगाचच आपण कशाला तिकडे जायचं आणि तिकडे असं न बोलवता गेलेलं चांगलं राहील का, असे पंकज काका आता कावेरीला बोलतो. आणि आता इकडे मंगला मावशीने देखील कावेरीला समजून सांगितलेले असते आणि पंकज काका, कावेरी आणि मंगला मावशी तिघीही आता मुकादमांच्या घराच्या दरवाजात येतात. मावशी म्हणते की अगं कावेरी, तू नको काळजी करूस, आपण रमाला देखील समजून घ्यायला हवं, अगं ती कोणत्या परिस्थितीत आहे. तेव्हा आता मग कावेरी म्हणते की चल आणि तिघेही आता आतमध्ये जातात. आणि तेवढ्यात आता दरवाजात येताच आई आजी समोर बसलेली असते आणि आई आजीकडे बघताच आता सगळेजण आई आजीला नमस्कार करतात. आई आजी आता कावेरी आणि मंगला मावशीला म्हणते आणि बघते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की आता आम्हाला दिवस गेले, आता तुम्ही येणारच ना. तेवढ्यात कावेरी म्हणते की पण हे खरं आहे ना. ते ऐकताच आई आजी अवाक होते आणि लगेच आता आई आजी म्हणते की कमाल आहे, म्हणजे रमाने तुम्हाला सांगितलं नाही का? अरे बापरे, सख्या आईला सांगितलं नाही ही बातमी. आणि कावेरी आता इकडे तिकडे बघते आणि खुश होत आता आई आजी म्हणते की त्याचं काय आहे ना, तिला ना आता आमच्या या घरातली हीच माणसं इम्पॉर्टंट वाटतात. आणि आई आजी उठून आता त्यांच्यासमोरून सीमाला हाक मारू लागते आणि त्यांना म्हणते की या आता आणि बसा.
आणि तेवढ्यात आता मंगला मावशी आणि कावेरी तिथे बसायला लागताच मंगला मावशीकडून ग्लास हा खाली पडतो आणि आय्याजी बघते आणि आय्याजी म्हणते की अहो मंगला, अहो हे तुमचं घर नाही आहे, 2 पावलं झाले की आली भिंत, हे आमचं घर आहे ऐस पैस, आणि इथे प्रत्येक वस्तूच्या किंमत तुमच्या घरापेक्षा जास्त आहेत. आणि जरा सांभाळून असे म्हणत आय्याजी वर निघून जाते. आणि इकडे आता कावेरीला राग येतो आणि कावेरी म्हणते चला इथून. तेवढ्यात आता पंकज म्हणतो की अहो तुम्ही एवढं काय त्या म्हातारी आजीचं मनावर लावून घेता. आणि पंकज म्हणतो की तिच्या वाट्याला ना कायम हे असंच आलं आहे आणि म्हणून ती असं बोलती. मंगला मावशी म्हणते की जाऊ दे ग कावेरी, पण घरातले बाकीचे सगळे छान आहेत ना. मंगला मावशी म्हणते की जाऊ दे ग कावेरी, आपण आपल्या लेकीसाठी इथे आलो आहे, तेव्हा कशाला उगाच त्या आई आजींचं तू मनावर लावून घेतेस. कावेरी म्हणते की ठीक आहे मंगले, पण घरातले आहेत तरी कुठे. सीमा दिसत नाही आणि रमाही दिसत नाही आणि सगळेजण आता आतमध्ये बघू लागता क्षणी आता सीमा बाहेर येते. सीमा आता कावेरीला बघता क्षणी सीमाला खूप आनंद होतो आणि पळतच सीमा आता कावेरीकडे येते. आणि तेवढ्यात आता सीमा ही कावेरीचा चेहरा आपल्या हातात घेते आणि म्हणते की अगं कशी आहे तुझी तब्येत आता, आणि आता सगळं काही छान होणार आहे कारण आपण दोघे आता आज्या होणार आहोत, आज्या. कावेरी आता खुश होऊन सीमाकडे बघत हसू लागते. सीमा म्हणते की आता ना तुझी तब्येतसुद्धा खूप छान होणार आहे कावेरी. आणि पटकन आता सीमा त्यांचे स्वागत करून त्यांना बसावयास सांगते आणि त्यानंतर सीमा त्यांना प्रेमाने आपुलकीने पाणी देते. सगळा पाहुणचार आता सीमा करते. आणि त्यानंतर आता इकडे खरी रमा गेस्ट हाऊसच्या त्या रूममध्ये पुन्हा आता काजू खात बसलेली असते. आणि तेवढ्यात आता दरवाज्यावरती टकटक असा आवाज येतो आणि तो आवाज येता क्षणी इकडे आता रमा दरवाजा उघडते तर समोर आता नैना आलेली असते. नैना आता रमाकडे बघते आणि रमाच्या पोटाकडे बघत आता नैना म्हणते की अरे वा रमा, गुड न्यूज. तर रमा मान हलवते. त्यानंतर आता नैना रमाची माफी मागते आणि म्हणते की रमा तू म्हणाली होतीस तेच खरं होतं. तेव्हा आता रमा म्हणते काय झालं. नैना म्हणते की मी ना शशिकांत मुकादमाकडून पैसे घेतले, त्याने मला पैसे दिले आणि मीही घेतले, पण रमा तू जे बोलत होती ना तेच खरं होतं आणि मला ना माझं आयुष्य नव्यानं त्याची सुरुवात करायची होती. आता माई म्हणते की लोक ना माझ्याकडे वेगवेगळ्या आशेने बघतात आणि त्यांच्या त्या नजरांना शी असे म्हणत. आता नैनाला खूप राग येत असतो, चीड येत असती आणि नैनाला आता जगण्याचा सुद्धा त्रास येत असतो. प्रत्येक क्षणाक्षणाला आता लोक वेगळ्या नजरेने नैनाकडे बघायला लागलेले असतात, हे सत्य नैना आता रमाला सांगते. आणि नैना म्हणते की त्यांना माझ्यावरचा अन्याय दिसत नाही. त्यांना असं वाटतं की आता शशिकांत मुकादम गेला आता त्यांचं जग. आणि इकडे आता नैना म्हणते की रमा यापूर्वीसुद्धा तुझ्यावरती खूप अन्याय झाला आहे आणि आत्तासुद्धा होतो आहे आणि यासाठी मला तुझी मदत करायची. आणि लगेच आता नैना म्हणते की रमा सांग मी तुझ्यासाठी काय करू. तर आता रमा विचार करते. आणि त्यानंतर आता इकडे सीमा ही कावेरी मंगला मावशीसोबत गप्पा मारू लागते. आणि त्यानंतर आता इकडे सीमा म्हणते की काय झालं सांग ना. तर तेवढ्यात आता कावेरी म्हणते की खरं तर सीमा आम्हाला रमानी. तर तेवढ्यात आता सीमा म्हणते की अखेर तुम्हाला सांगितलंच ना, या क्षणाची मी वाट बघत होते अगं कावेरी. पण आता ॲक्च्युली कावेरीला सांगायचं असतं की रमाने आम्हाला हे सांगितलेलंच नाही, कारण रमाने अजूनही त्यांना सांगितलेलं नसतं. सीमा म्हणते की मला असं झालं होतं की कधी एकदा रमा तुम्हाला सांगते आणि आपण हा आनंदाचा क्षण सेलिब्रेट करतोय. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की अगं सीमा नाही आम्हाला रमाने काहीही सांगितलं नाही. तर पुन्हा सीमाला धक्का बसतो. कावेरी म्हणते की सीमा तू राग मानू नकोस, पण तू रमाला आम्हाला सांगायला लावलं नाही आणि तुझ्यामुळे रमाने आम्हाला सांगितलं नाही का, आणि तूच रमाला आम्हाला सांगू नको असे म्हणाली का. तेव्हा आता सीमा म्हणते मी असं कशाला रमाला सांगेन. अगं कावेरी तू काय बोलतेस. आणि मग तिने आमच्यापासून एवढी आनंदाची बातमी का लपवली असा प्रश्न कावेरी आता सीमाला करते. आणि त्याच वेळेस आता अक्षय तिथे येतो आणि त्यांना बघत म्हणतो की अरे तुम्ही कधी आलात. आणि लगेच आता खुश होत अक्षय म्हणतो की आम्ही तुम्हाला बोलावणारच होतो, पण तुम्ही लगेच आलात. आणि तेवढ्यात आता मंगला मावशी, पंकज काका सगळेजण चेहरे पाडून बसलेले असतात आणि खाली माना घालतात. अक्षय त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो काय झालं, तुम्ही असे उदास का. आणि लगेच आता अक्षय कावेरीकडे बघतो आणि म्हणतो की आई अहो किती आनंदाची बातमी आहे, तुम्ही आजी होणार आहात. आणि लगेच आता कावेरी म्हणते की खरंच हा आईचा मान असतो, लेकीने आई व्हावं हा सगळ्यात मोठा आनंद आणि सगळ्यात मोठा मान तिच्या आईचा असतो. आणि खरं तर तिचं गोड कौतुक करावं, तिचं डोहाळे पुरवावेत, हाच आमचा आनंद असतो, पण हाच हक्क तुम्ही आमच्याकडून हिरावून घेतला असे कावेरी अक्षयला बोलते.
कावेरी म्हणते की रमा असं करणार नाही, आम्हाला माहिती आहे, पण मग तिने असं का केलं असेल असे कावेरी त्यांना बोलते. आणि त्यानंतर आता मुकादमाच्या घरात एकच सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो. आणि तो धमाका म्हणजे आता माही ही कावेरी आणि मंगला मावशी समोर येते. आणि माही आता त्यांच्या समोर आल्यानंतर लगेचच मंगला मावशी आणि कावेरी आता माहीला तो प्रश्न विचारतात आणि म्हणतात की रमा, एवढी मोठी आनंदाची तू बातमी आमच्यापासून का लपून ठेवलीस आणि आम्हाला का सांगितलं नाही. आता माहीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि माही आता उडवाउडवीची उत्तरे देते आणि म्हणते की तसं नाही आई, मला तुम्हाला सांगायचंच होतं. आणि मंगला मावशी म्हणते की आम्हाला वाटलं नव्हतं आमची रमा आमच्यासोबत असं वागेल म्हणून. माई म्हणते तसं नाही, मी तुम्हाला सांगणारच होते. आणि त्याच वेळेस आता नैना आणि खरी रमा ही पुन्हा मुकादमाच्या दरवाजाजवळ आलेली असते. आणि त्यानंतर आता मंगला मावशी माहीकडे बघत म्हणते की ए बाई, तू खरंच आमची रमाच आहे ना. आणि ते ऐकताच आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. आणि रमाने सगळ्यात मोठं काम केलेलं असतं. आणि सगळ्या मुकादमाच्या घरात आता संशय तयार करून दिलेला असतो. आणि लगेच आता पंकज माहीकडे बघतो आणि म्हणतो, विचार करतो की मला ना नक्की काहीतरी गडबड वाटते. आणि त्यानंतर आता पटकन आता पंकज काका हे मुकादमाच्या घराच्या बाहेर येतात. तर त्याच वेळेस पटकन आता नैना ही रमाला घेऊन आता गेस्ट हाऊसकडे जाऊ लागते. आणि त्याच वेळेस आता पंकज खऱ्या रमाला बघतो. आणि आता पंकजच्या लक्षात सगळं काही गणित आलेलं असतं. आणि इकडे आता महालक्ष्मीची पूजा घालण्यासाठी आता गावातली एक बाईला बोलावलेलं असतं. पण त्याच वेळेस आता साईची आई मोठी आयडिया करते आणि गावातली बाई बनून आता साईची आई ही मुकादमाच्या घरी आलेली असते. डोक्यावर पदर आणि चेहऱ्यावरती आता काळा ठिपका घेऊन कोणाला कळू नये म्हणून आता साईची आई त्या घरात येते. आणि सोईन बनून आता साईची आई तिथे येते आणि त्या सगळ्यांना म्हणते मी सोईन आहे. आता सीमा म्हणते या ना. आणि लगेच आता साईची आई म्हणते की मी महालक्ष्मी सोईन आहे, कुठेही तुमची सून. सीमा म्हणते हे काय समोर बसली. आणि आता साईची आई ही माहीकडे बघते. आणि लगेच आता साईची आई ही माहीकडे बघते. आणि माहीसुद्धा तिरप्या नजरेने साईच्या आईकडे बघते. आणि त्याच वेळेस आता तोंडाला हात लावत मोठ्याने साईची आई ओरडून म्हणते की काळा दगडावरची पांढरी रेघ आणि मी सांगते की ही पोटूशी नाही. ते ऐकताच आता माही सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर अक्षय म्हणतो काय सांगताय तुम्ही. तेवढ्यात आता पुन्हा ओरडून आता साईची आई म्हणते की नाही, ही पोटूशी नाही. आता सगळ्यात मोठा मुकादमाच्या घरात धमाका उडालेला असतो. आणि आता सीमा अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो. आणि साईच्या आईने माही ही पोटूशी नसल्याचे सांगताच आता खऱ्या खोट्या सत्याचा कसा पंकज उलगडा करतो आणि खऱ्या रामाला मुकादमाच्या घरात आणून माहीचा कसा पर्दाफाश होतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.